श्रावण सोमवार निमित्त गोंदियातून भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीचं पवित्र पाणी घेऊन भाविकांनी तब्बल 25 ते 30 किलोमीटरचा पायी प्रवास करत गोंदिया शहरातील विविध मंदिरांमध्ये शिवपिंडीवर जलाभिषेक केले। यावेळी शिवपिंडीवर वैनगंगेच्या पवित्र पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला। संपूर्ण कावड यात्रेदरम्यान बम बम भोले हर हर महादेव या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं। गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनीही हजारो भाविकांसोबत कावड यात्रेत सहभाग घेतला। खांद्यावर कावड घेऊन त्यांनी मरार टोली बसस्थानकासमोरील हनुमान मंदिरातील शिवपिंडीवर जल अर्पण केलं। यावेळी गोंदियावासियांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना त्यांनी भगवान महादेवाकडे केली। यापूर्वी पंढरपुराच्या सायकलवारी दरम्यानही आपण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं अशी प्रार्थना केल्याचं सचिन शेंडे यांनी सांगितलं। या कावड यात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुलं तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा यात मोठा सहभाग होता। भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष आणि हातात डमरू घेत हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले होते। त्यामुळं संपूर्ण गोंदिया शहरावर जणू भक्ती आणि शिवनामाचा रंग चढला होता। भगवान भोलेनाथ यांच्या प्रती असीम आस्था या परिसरात आहे आणि लहान मुलांमध्ये तर कावड आणण्याची एवढी उत्सुकता आहे की ते एवढ्या लवकर धावपळ करून म्हणजे मोठे जे आहेत ते मागे राहून जातात, तर लहान मुलं त्यांच्यामध्ये खूप जास्त उत्साह आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी मुलांचा खूप जास्त उत्साह या कावड यात्रामध्ये दिसून येते।